हॅलो, श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला पालक आणि दुधीची भाजी बनवून दाखवणार आहे. तर ज्यांना दुधी आणि पालक बिलकुल आवडत नाही त्यांना पण या प्रकारे तुम्ही जर भाजी बनवली, मी सांगते त्या याच्याने, तर तुम्हाला नक्की आवडेल. अशी भाजी मी बनवते त्या टाईपची. तर मी त्या अर्धी जुडी पालकची भाजी घेतली आहे, स्वच्छ साफ करून धुवून घेतलेली आहे. आणि एक ही दुधी घेतलेली आहे, अशी छोटी बघून घ्यायची कवळी. आणि इथं जे आहे ते ग्रेव्हीसाठी आपल्याला एक कांदा, एक हिरवी मिरची आणि एक टमाटर घेतलेला आहे मी. हे आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे ही पेस्ट. आणि थोडंसं याच्यामध्ये मी जिरा ॲड करते आणि याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर गॅसवरती मी कढई ठेवलेली आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे. जी आपली पालक आहे ती पूर्ण अशी डीप झाली पाहिजे, तर तेवढं आपल्याला पाणी घ्यायचं आहे. आता पाण्याला एक उकळी आली की त्याच्यात पालक टाकायची आणि एक चिमूटभर अशी साखर टाकायची. तर साखर काय टाकायची, तर त्याच्याने ना आपल्या भाजीला छान कलर येतो. जो असा काळपट ग्रीन कलर होतो तसं नाही राहणार, असं मस्त कलर येते. ते लास्टला तुम्हाला दिसेलच. तर ही पालकला आपल्याला चांगली बॉईल करून घ्यायची आहे. आणि मी दुधी आता किसायला घेते. तर मी इथं 2 माणसासाठीच बनवून राहिली भाजी. तर मी असं छोटीशी दुधीच कापून घेतलेली आहे. आणि याला आपल्याला जाड याच्याने किसायचं आहे, जाड किसणीने. एकदम बारीक पण नको, अशी जाड किसणी असेल तर त्याच्याने किसा. मस्त अशी किसून घ्यायची आहे. आणि या दुधीला ज्यूस भरपूर निघते, याच्यात पाणी भरपूर असते. तर किसल्यानंतर खूप अशी पाणी येते. अशा हातानं दाबून पण काढू शकता, किंवा एक स्वच्छ असा रुमाल घ्यायचा, त्याच्यामध्ये हे सगळं किस टाकायचं आणि त्याला असं गोल गोल फिरून दाबून सगळं त्याच्यातलं पाणी आपल्याला पूर्णपणे काढायचं आहे. एकदम सुक्का असा किस झाला पाहिजे, तो बिलकुल त्याच्यात पाणी नसलं पाहिजे. याच्यामध्ये काय आपल्याला मसाले ॲड करायचे आहे. लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला, धनेपूड आणि थोडीशी जी आहे ती अद्रक लसूण पेस्ट आणि चवीपुरता मीठ ॲड करायचं आहे. आणि बॉइंडिंगसाठी आपण इथे जे आहे चण्याचं पीठ ॲड करणार आहोत. चण्याचं पीठ जे आहे मी एक वाटी भरून साईडला घेतलेलं आहे. जसं जसं याच्यामध्ये आपल्याला लागणार, चपातीला ज्या टाईप आपण पीठ मळतो त्या टाईप असं कडक मळून घ्यायचं आहे आपल्याला. हे हातानेच इझिली हे होऊन जाते, हाताने किंवा चम्मचनी. तर थोडं थोडं आपल्याला जे आहे बेसन याच्यामध्ये मिक्स करत जायचं आहे आणि एक घट्ट असा गोळा बनवायचा आहे. आणि तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर जर अवेलेबल असेल तर नक्कीच तुम्ही 1 ते 2 चमच याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर ॲड करा. असं म्हणजे हे थोडं सैल वाटते, तर मला आणखीन याच्यामध्ये बेसन ॲड करावं लागणार आहे. असं सैल नाही पाहिजे. असं सैल असलं की मग ते आपले कोफ्ते नंतर फुटतात. तर इकडे पालक पण आपली बॉईल झालेली आहे. पालक मी काढून थंड व्हायसाठी ठेवते. आता बघू शकता मी थोडं याच्यामध्ये परत चण्याचं पीठ आणि थोडं कॉर्नफ्लॉवर टाकले. तसं घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि हवे तसे शेपमध्ये हे बनवून घ्यायचं आहे. आणि तेल गरम करायला ठेवलेलं. आता याच्यामध्ये आपल्याला कोफ्ते फ्राय करून घ्यायचं आहे. मी सिलेंडर शेपमध्ये इथं कोफ्ते बनवलेले आहे. तुम्हाला हवे तर तुम्ही गोल बनवू शकतात लाडूसारखे. तर हे मीडियम गॅसवरती मस्त आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. खूप छान अशी रेसिपी होते हे डिनरला, लंचला. आणि चपाती किंवा पुरी भाताबरोबर पण छान लागते, कारण पालकला अशी ग्रेव्ही असते, तर भाताबरोबर पण खूप छान लागते. तर मी सांगते म्हणून नाही, तर तुम्ही नक्की ट्राय करा ही भाजी. आणि तुम्ही कुठनं बघताय माझे व्हिडिओ, तर तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. इथं असं गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करायचं आहे. आता मी हे जे पालक आहे ती पेस्ट करायला घेते. हे थंड होऊ द्यायचं आहे. थंड होऊनच आपल्याला पेस्ट करायची आहे. बघू शकता तुम्ही, मस्त शेप पण किती छान दिसतोय आणि कलर पण कोफ्त्याला छान आलं आहे. हे कोफ्ते तुम्ही जे सुके मसाले आपण टाकले ते थोडेसे जास्त प्रमाणात टाकून असंच तुम्ही टमाटर सॉस बरोबर पण खाऊ शकता. खूप छान लागते. अशी स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे आपल्याला पालकची. आणि जे कढईमध्ये तेल होतं
ते मी तेल काढून फक्त भाजीपुरता तेल ठेवले आणि त्याच्यामध्ये जे आपण पेस्ट बनवलेली कांदा टमाटरची ते ॲड करते मी आणि अद्रक लसूण पेस्ट ॲड करायची आणि मस्त त्याला आपल्या ह्या पेस्टला असं तेल सुटलं पाहिजे साईडनी, असं छान परतून घ्यायचं आहे. मस्त बघू शकता असं कलर पण चेंज झाले आणि आता तेल बी सुटले. आता तेल सुटलं कढईमध्ये तर समजायचं की आपला मसाला फ्राय झाला आहे. याच्यामध्ये काही सुके मसाले ॲड करायचे. मी हळदी पावडर ॲड केलेली आहे, लाल मिरची पावडर ॲड केली आहे, हे धनेपूड ॲड करते आणि गरम मसाला ॲड करते आणि याला पण असं चांगलं मस्त परतून घ्यायचं आहे. परतून म्हणजे याला पण असं आपल्याला तेल असं दिसलं पाहिजे की कढईने तेल सुटायला लागले तर आपले जे सुके मसाले आहे सगळे फ्राय झाले समजायचे. मस्त लागते ही भाजी, तुम्ही नक्की ट्राय करा. मी सांगते म्हणून नाही तर तुम्ही बनवून बघा, खूप छान लागते. इथे मसाला आपला फ्राय झालेला आहे. याच्यामध्ये जो पालकची पेस्ट आहे आपण बनवलेली ती सगळी ॲड करून घ्यायची आणि जो पालक बॉईल केलेला आणि पाणी जो उरलं आहे तो साईडला ठेवलेला आहे आपण, ते पाणी मी याच्यामध्ये टाकते मिक्सीच्या भांड्यात. जे राहिलेलं आहे याच्यामध्ये पेस्ट ते पण धुवून आपल्याला भाजीमध्ये टाकून घ्यायचं आहे का तर ती वेस्ट होणार नाही. आणि जो पालकचं पाणी आहे ते फेकायचं नाही तुम्हाला, ते लास्टपर्यंत आपल्याला जसं जसं लागते तसं सगळं या भाजीमध्येच आपल्याला यूज करायचं आहे. कारण त्या पाण्यामध्ये पण खूप सारे विटॅमिन्स आहे तर ते फेकायचं नाही. बघू शकता कलर किती छान आलं आहे. मी तुम्हाला सांगितलेलं ना की आपण थोडंसं जर एक चिमूटभर असं साखर टाकली तर कलर खूप छान येतो भाजीला. इथे मी हे मीठ ॲड केलेलं आहे, आपण मीठ टाकलं नव्हतं भाजीमध्ये. मीठ टाकून मिक्स करून घेते आणि चांगली मस्त इथे एक अशी उकळी फुटू द्यायचं, 10 ते 15 मिनटं मस्त शिजू द्यायचं. आणि पालक आणि पाणी असं वेगळं अशी दिसावं नाही ताटात वाढल्यावरती, म्हणून याच्यामध्ये एक जिन्नस टाकायचे आपल्याला, ते म्हणजे गव्हाचं पीठ. गव्हाचं पीठ आपण 1 चमचा टाकला तर भाजीची जी थिकनेस आहे ते एकदम छान अशी मस्त होते. पाणी आणि पालक असं वेगळं होत नाही. तसं भाजी शिजल्यावरतीच आपल्याला कोफ्ते भाजीमध्ये टाकायचं आहे. इथं गॅस पण आपल्याला बंद करून घ्यायचा आहे. इथे आपली भाजी रेडी झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय.